आणि माझे लावाचे नारी करुणा 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 कुठे गेली सर नक्षी इतक्या जोरात आवाज दिला मात्र बोलायला खाली नाही अरे अरे परमेश्वरा सुरुवात जशी आहे शेवट कसं होईल बाबा नाही होऊ शकते शेजारीकडे वगैरे बसले असेल नाही तर घरापाठी मग काही काम धंदे करत असेल भांडे घासत असेल कपडे धुत असेल म्हणून कदाचित आवाज गेला नसेल हो पुन्हा एकदा आवाज देतोय का माझे लाडाचे नारी करुणा 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 बिचारे चल बाई काय करावा काही सूचनाचे झाले आज तिसरा जमाना झाला बाई माझी मध्ये माझ्यासोबत बोलणार आहे पण आज अचानक या गावामध्ये येऊन लई प्रेमाने दोन शब्दांनी आवाज दिला तर माझं पण कर्तव्य बनते की दोन शब्द त्यांच्याशी प्रेमानेच बोलायला पाहिजे त्यांनी जर झगडा आज डोळ मोकळ करून माघार घेतला तर मला पण समोर पुढाकार घेऊन त्यांच्याशी बोलायलाच पाहिजे घरातली सर्व कामे आवडून घेतली आणि आता एकच काम राहिलं ती आहे ती जर करणार नाही तर माझा संसाराचा गाळा कुठे ना कुठे चालला जाईल याचा मला भान नाही म्हणून हे जसं ठेवून देवीच पूजा करते नंतर समोरच्या कार्याला म्हणते तर नक्कीच आम्ही नवरा बायको तुझ्या भेटीला नक्कीच येऊ आम्ही दोघं येणार भेटीला यांची वाट पाहत बसते आलीच असते जय बाबा सैलानी दूर करो परेशानी भूखे को खाना प्यासे को पाणी जय बाबा बर्फानी तेरी मेहरबानी कदरदानी परमेश्वर कोणत्या शब्दामध्ये तुला अभिवादन करू नये माझ्याकडे शब्द जोडले नाही कारण जो मनुष्य प्राणी भक्ती मार्गाकडे वळते त्याला चांगल्या गोष्टीची दळणघडण लागत असते पण नुसती देवाची भक्ती केल्याने जमणार नाही ए करुणा कार
भारी वा मला कशाला दिले आवाज कशाला आवाज दिलं काय झालं बा तू मला सांग हा? तू कुठं गेलती कुठे तू कुठे गेलती म्हणजे काय अहो आतमध्येच होती आतमध्ये होती हो ना मी किती वेळचा तुला आवाज मारून आलो मग तुला माहित आहे काय मी एक गोष्ट विचारतो तुला कसली वा आपला धंदा कशाचा म्हटलं महाजे नारी नारी ग. आपला धंदा हो आपला धंदा कलासी शंकरचा म्हटलं माझे तर मी काय म्हणतो काय आज मला महत्वाचं कामाला समाज कल्याण ऑफिसला जायचं आहे हा परंतु आज धंद्याचा दिवस बाजाराचा दिवस मग मी जर नागपूरला गेलो करोना हा. आणि दुकान जर बंद राहिलं हा. तर काय खाऊन हा प्रश्न आहे दोन मुलं आहेत पाठीशी त्यांच्या भविष्याचा विचार करायचा आहे आणि म्हणून म्हणतो की आजच्या दिवस तू आपलं दुकान सांभाळ मी नागपूरला जातो आणि लवकर वापस येतो हो, जातो आणि लवकर येतो तुमच्या घरातले काम करायला का ठेकेदार आहे का मी घेतला मी ना असं म्हणजे माझ्या घरातले काम करायचं तुला ठेका नाही घेतली मग हे मला सांग गालाले पावडर होटाले लाली कानात बाली आणि हे डेकोरेशन घेऊन तयारी कोणची झाली आणि माझी तयारी झाली कचारी सावंगाला जायची कचेरी सांगायला चालली हो ना कायले चालली अहो तिथे तुझ्या खडा तमाशाचा प्रोग्राम आयोजित केला आहे दुय्यम तमाशा काय चालली मग? ते हे लुगडं सोड ना मग जा पागल बिगल झाले का बा मी ना हा मी पागलच झालो हे लुगडं सोडू हा. आणि या एवढ्या लोकांमध्ये अशी फिरू ए मारीन एकला अशी नाही म्हणलं का? तुले कचेरी सांगायला जायचं आहे ना हे नवीन लुगडं सोड आणि ते खुटीला लटकवलं मग बगर चैनीचं जीन्स पॅन्ट आहे ना ते चढव नाही तर त्या गोजरेत मधून तो झका नाही का झग्गा तो घाल पण हे नवीन लुगडं का तू न घातलं तर माझ्या डोकं लवकर फिरते काऊन म्हणजे तू कचेरी सांगायला चालली कायले चालली तीन वेळा सांगू का म्हणजे तमाशा पाहायला चालली मग? गंमत पाहिले हो कोणते शाहीर आहेत शाहीर आहेत आर्यनची नागदेवी असं आणि त्यांच्या विरुद्ध याचा नाव नको सांगू काम तो झाला पुरा खतम केसावर फुगे अहो, त्यांच्या विरुद्ध आहे लहानसा शाहीर हा डोटक्या दोटके आपण कुदून दणका कसा मारते तुला पाहिलीच नाही त्याचा दणका त्या दणका मोठा दणका मारते त्या डबेवालीने विचारजो ओके मा तिले हा, हो बाई तिले मोठे दणके मारलं हा. तुला मालूम आहे लहान असला म्हणजे काहीच नाही होते त्याच्यानं का होते बा? का होते हो म्हणजे लहानसा टोबुकला ए बैताडे लहानसा टोकबुकला आहे पण स्टॅमिना कसा आहे हा, एकावर एक दोन पोट्टे झाले तर मग आवडे असे झाले त्याची काही पर्वा नाही कायची परवा खांद्यावरचा मोपळे खाली पडते आता तुले काय सांग टोलो गोष्टी आम्हाला सांगा लागेल गोष्टी आवडल्या तुले काय साठी बायको केलं 2 लाख रुपये याच्यासाठीच खर्च केलं हो, तुमचे कपडे आणतो मला सांग मला घालून देतो तू तमाशा पाल चालली हा. बिलकुल साफ जायचं नाही का काऊन म्हणजे हा. च्या माय बाई आता 1.5-2 महिन्याचा जमाना झाला च्या बहीण आर्यन शेअरची गंमत राहिली का जसं धुनवारा निघते माझ्या घरातून ए माय तुम्हाला सांगू का हा, हा. आरण शाहीर लंबा चक्र आहे असा दुरून नाही पाहिला तरी डोळ्याभर दिसते हा, लंबा चक्र आहे आणि तुम्ही काय म्हणा आज सुटूक रे आणि तोही लंबाच असेल त्याचा म्हणून 40 ज्ञानवा ज्ञानाची दुय्यम करते का नाही आर्यन शाहीर समजलं की नाही हा तू मला सांग तेवढा लंबा ज्ञान त्याच्या जवळचं ऐकायला जातं एकही दिवस ज्ञानाची गोष्ट नाही सांगस हो तू ज्ञानाची गोष्ट कधी सांगायला कधी माणूसही पाहिजे त्या लायकीचा हा, लायकीचा पाहिजे मग? तू लोकांच्या गमती पावायला जाता 1.5 महिना झाला आणि आपल्या घरची गंमत नाही झाली त्याचं कसं म्हणतो पाहिलं किती बदमाश माणूस म्हणा बदमाश नाही सत्य सांगायला काय आहे की भाऊ हो कायची गंमत कायची गंमत म्हणजे मला सांगा माया घर आहे भाऊ मातीचं च्या माया बाई मग घुसीनं उकर वाकर करून ठेवलं 2-4 कोंबड्या खडकनाथ जातीच्या त्यानं पिरीक पिरीक जागोजागी हागून ठेवलं त्या बाई मग त्या घराले सारवण नाही सडा सारवण नाही ते भांडे जशान तसे पडू नये आणि आपली गंमत म्हणते हा ऍप्ली गॅमेज म्हणते ए मी का म्हणलो का वेळ कमी आहे हा लवकर अंदर जा त्या बॅग मध्ये संपूर्ण आपल्या दुकानाचं सामान ठेवलाय लवकर जा आणि लवकर दुकान सांभाळ मी नागपूरला जातो आणि लवकर वापस येतो मला सांगा नको ते आता खोलता हा? तू नाही सांगायचं म्हणजे त्या विचार काय मला काही समजत नाही अहो मी आज गंमत पाहायला जाते आजचा दिवस तुम्ही चालले जा. असं म्हणजे तू गंमत पाहायला जात त्या माय बहीण मा एखादी दिवस ठीक आहे लाडा कौतिकानं हे रोजच्या रोज गमती पाळली जाईल तर त्या आर्यन शाहीरले म्हणजे हा मी त्या रोज गमती पाळून येतो म्हणा मला 1 पोता गव्हाचा देतो 1 पोता तांदळाचा देतो अहो पुढच्या महिन्यात देणार आहे बापा केवढा दानी येतो तो
तेवढा दाणी आहे पुढच्या महिन्यात देणार आहे लमचा गुंडभर शायले नाही विचारत होतो तुला गव्हा तांदळाचा पोता देते का होतो ओके मा आणि चाय म्हणून मी काय म्हणतो अगं नांदन नांदन होता रमाचा नांदन अगं नांदन नांदन होता रमाचा नांदन भीमाच्या संसारी तसं थोडं नांदन अगं भीमाच्या संसारी तसं थोडं नांदन कोणत्या गोष्टीचं घमंड आहे मला हे सांगतो पहिले आधी केवढ्याने खिस्त घे पुरा लाल करून टाकलं काहून एवढ्या दाबता अधिकाराने खिचतो आणि अधिकाराने दाबतो मोठा अधिकार आहे बापा काहून अधिकार नाही माय काही लहानसा त्या बहीण साहेब आणि नुसतं हात लावलं तर एवढ्या दाबतं म्हणते मग दुःख लागला मग कोणाले तुले पहिली वेळ ऐक नाही म्हणून तुला दुःख लागला खायचा कायचा म्हणजे तू म्हणून राहिलीस ना त्या प्रश्नाचं उत्तर देऊन राहिलो मी ते एवढ्या जोरानं कधी दाबलाही नाही हा आणि तू काहून एवढ्या जोराने केलीस तर मला का तिकडे आठ मारल्यासारखी काम नाही मारी काहून नाही मारीन पाहिले एक थेंब खाली नाही पडू दे अग पुरते का आणि कमाई बापाची पुरते का मला सांगा एक थेंब खाली नाही पडू दे म्हणता हा. आजपर्यंत पोळाचाच राहिला ए इकडे तिकडे नको नको जाऊ समजलीस का रे सांगितलं असतं तुले हा. हा पण तो मामा शेण काय मोठा हे आहे हा तुमच्या केसामधून निघून राहिला थेंब हा निघणारच आहे ना कामच तसं आहे माया समजलं की नाही अग पुरते का आणि कमाई बापाची पुरते का पाहिले हे होय शायने लोकांचं म्हणणं आहे बायामध्ये 36 नखरे असते म्हणतात 36 आता त्याच्यातलं मला फक्त एक नखरा दाखवलं अजून 35 बाकी आहे आणि दिवस बाकी आहे तुम्ही पाहिजे 35 नखरे कसे आहेत. तो भिजत बसलाय कारगोच्या घरात टप टप करतो काय साठी असा असा करून राहिला हा, तर बरोबर आहे ना तू नखरत दाखवलीस ना त्याईले आणि म्हणून बाई चालत्या घोड्याची कोमाशी आहे म्हणतात समजलं की नाही अरे 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 हा भाऊ बाया झाल्या ठोकण आम्ही माणसं झालो पिंगर पोकर पोकळचा तुम्ही पोकर राहिलो तो चांगली बोल बरोबर आम्हाला नसते झाले का सगळे लोक येतील ना म्हणतील दाखव बरं आम्ही कोणून पोकर आहोत अग पुरते का आणि कमाई बापाची पुरते का बिना करणीने मानसी बिना करणीने मानसी कधी पुरते का कमाई बापाची पुरते का पुरते का बापाची पुरते का मानसी कधी जगात करते का बिना करणीने मानसी कधी म्हणतात बायका डायकानं माणसाची फजिती ऐका हो जी माझ्या लाडक्या बहिणी योजनेनं पुरा सत्यानाशक केलं समजा झुरा मग बायले कायले झुरू आम्हाला 1500 अहो रुपये हे तुले 1500 भेटून राहिली पण समजलं आम्हाला सरकार एक एक नवीन बायको देणार आहे पुरे पैसे वसूल होणार आहे का केसवर फुगे समजतं कोणती नवीन बाई बायको असतानी हा. कोणती बाई साली येते तर पाहिजे काय तो हो आणि त्या आर्यन शाहीच्या पावाला जातो डोकं नको खराब करू त्याला हात नाही लावायचा हा त्याला नाही लावतो कोणाला लाव हात नाही तशी अंगावर बसीन ना तो बरं घे तुले लावतो सर्व विकून खाल्ला का तुझ्या अंगात आलं का माझा आरक्ष भिडवावाचे. तुझ्या अंगात आलं का माझा आरक्ष भिडवावाचे. म्हणजे कामाचं दामाधारी कुठं भिंडे हारावाचे. म्हणजे कामाचं दामाधारी कुठं भिंडे हारावाचे. शहाण्या लोकांचं म्हणणं आहे करू ना पती आणि पत्नीचे विचार सुविचार का डोकापर्यंत येत नसतात ग
तेव्हापर्यंत संसाराला गती मिळत नसते. ओय चरणदास हा. मला असं सांगू नका. असं तिकडे सांग. तो चरणदास तिकडे मागाय समजलंच का सांग पण नाही? नाही सांगायच्या काही हा. गोष्टी. नवऱ्याचं पीठ बायकोचं पाहिजे मीठ, समजलं? पण आता ठीक आहे, एखाद्या मनुष्याला जर जो मनुष्य म्हणते त्याला लाज लज्जा ज्यानं सोडली त्याला कापून हिस्से टाकाल तरी त्याच्यामध्ये परिवर्तन होत नसते ग. आणि म्हणून जसं दिसते तसं नसते, म्हणून जग फसते. आणि आपल्या पोराचं शेंगूड तर कोणी बाई पुसते, पण जे दुसऱ्याच्या पोराचे असून पुसते आणि त्याच्यामध्ये मला माझा छत्रपती शिवाजी महाराज दिसते. काय म्हणतो आहे? अगं करते का बोल शाण्याचे करते का? विचार कर, तू नाही जास का? काकरात नाही जास का? तुला असं वाटत असेल का कायदा माय आहे? एक कलम बाबासाहेबांना जास्त लिहिलं तर मला काही केलं तर मला खपते बा म्हणून. नाव नाही. हा अगं करते का बोल शाण्याचे करते का? विनाकरणीने माणसी विकास करते का? विनाकरणीने माय बहीण माझ्या पाटेल होय का गावातला हॉटेल होय या? बापरे, त्या बहीणच्या बायको नाही म्हणते नाही, हो म्हणते, तिची फुटून बी गेली तरी उठत नाही. बापरे, त्या बहीण या बहीण माझ्या वाटल्या. साल्या माया घरी येऊन शाने साल्या मायावर रमदारी करतो. साल्या मा धरते, ह्या धर ना या. ह्या ए साल्या इकडला पाय धर म्हणलो, काऊन या पायात काय झालंय? ह्या वाला पाय ऍक्सिडेंट न मोडलाय तर मी काय कावाला आलो का बे? म्हणून म्हणलो तुला ह्या पाय धरून म्हणलो. accident झालाय. हो. तुला लाजगी जाय. हा साल्या कोणाच्या घरी जायचं आहे? हा माणूस कोणत्या वेळेस कोणत्या कामात राहते? हा, तर मग का करू? अबे का करू नये, खेकार खुकार करून गेलं पाहिजे. हो, मला खोकला नाही तरी खोकलतून त्यासाठी बेमार पडतो. अबे खोकला नाहीये तर घे ना, खात जा ना संत्र जांब गिंब. दे ना आपल्या जेवढा लिंबू. त्या साला वारला वारला करते भोसडी. तुला सांगून रे मा डोक्याला खराब करू. साल्या खात्या आणून उठवलंस मध्ये. हा, खाते आणून उठवलं, घेणं माहिती ना.